जाधव इंडस्ट्रीज आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाठाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ या दोन संघांची आज समोरासमोर गाठ पडली। अत्यंत चुरशीनं खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन्ही संघांकडून 2-2 गोल झाल्यानं हा सामना बरोबरीत सुटला। छत्रपती शाहू स्टेडियमवर जाधव इंडस्ट्रीज आणि बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। या स्पर्धेअंतर्गत आजपासून सुरू झालेल्या साखळी सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ आणि दिलबहार तालीम मंडळ अ संघादरम्यान सामना खेळवण्यात आला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमणाचं धोरण स्वीकारलं। चाली प्रतिचाली रचत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। यामध्ये पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे पाटील याला यश आलं। सामन्याच्या 6व्या मिनिटाला गोल करत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतरही दोन्हीकडून चढाया झाल्या। दरम्यान दिलबहारच्या खेळाडूला धक्काबुक्की केल्याबद्दल जाब विचारल्यानं वादावादी झाली। त्यामुळे बराच वेळ खेळ थांबला। सौरभ साल्पेनं दिलेल्या सुंदर पासवर इथो डेव्हिडनं पूर्वार्धातील अतिरिक्त वेळेत पाटाकडील संघासाठी गोल नोंदवत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली। पूर्वार्धात पीटीएम अ संघ 2-0 अशा आघाडीवर राहिला। उत्तरार्धात गोलची परतफेड करण्याच्या उद्देशानं दिलबहारच्या खेळाडूंनी केलेले प्रयत्न फोल ठरले। त्यांच्या अनेक संधी वाया गेल्या। मात्र सामन्याच्या 51व्या मिनिटाला सुशांत अतिग्रे यानं गोल करत संघावरील आघाडी 1-2 अशी कमी केली। दिलबहारच्या राहुल तळेकर, सचिन पाटील, सूरज शिंगटे, अनिकेत तोरसकर, एमॉस यांनी तर पीटीएमकडून वृषभ ढेरे, ओंकार जाधव, रणजित विचारे, ओंकार पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन घडवलं। पाटाकडीलच्या डी मध्ये हँड झाल्यानं दिलबहार संघाला पेनल्टी स्ट्रोक बहाल करण्यात आला। या संधीचा फायदा घेत सनी सणगर यानं सुंदर गोल नोंदवत संघाला 2-2 अशा बरोबरीत आणलं। अखेर हा सामना बरोबरीत सुटल्यानं दोन्ही संघांना 1-1 गुण बहाल करण्यात आला।